The big story of a small man. Jadhav Molai Peng is a highly capable person in Assam. आसाममधील एक हायली कॅपेबल पर्सन आहेत ज्यांचं नाव आहे जाधव मोलाई पेंग. यांच्याबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. Born in 1963, he is working as a forest worker since the age of 16 years. जन्म आहे 1963 आणि वयाच्या 16व्या वर्षापासून फॉरेस्ट वर्कर म्हणून ते कार्य करतात. Once large number of snakes died in the flood of Brahmaputra river flowing by the village. आता त्या गावामध्ये एक नदी वाहत होती. त्या नदीचं नाव काय होतं? ब्रह्मपुत्रा. आणि याला एकदा काय आला? महापूर आला, फ्लड. आणि याच्यामध्ये लार्ज नंबरमध्ये स्नेक्स जे आहेत तर ते मृत्युमुखी पडले, डेड झाले. As a preventive measure, Molai planted 20 bamboo plantlets. आणि एक प्रिव्हेंटिव्ह मेजरमेंट म्हणून मोलाईनं बांबूची किती प्लांटलेट्स लावले? 20. In 1979, the local social forestry department began a social afforestation project on 200 hectares of land. आणि 1979 मध्ये जे स्थानिक सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट होतं त्यांनी अफॉरेस्टेशन प्रोजेक्ट जो आहे म्हणजे वृक्षारोपण कार्यक्रम म्हणून त्याला आपण जंगल वाढवण्यासाठी, तर जवळपास किती एरियामध्ये? 200 हेक्टरमध्ये त्यांनी हा प्रोजेक्ट सुरू केला. Molai was one of the few forest workers who were looking after that project. आणि त्या प्रोजेक्टवर जे लक्ष देणारे होते त्यापैकी मोलाई एक विशेष व्यक्ती होते. Molai continued to plant the trees even after completion of the project. आता प्रोजेक्ट कंप्लीट होऊन बरेच दिवस झाले होते तरीसुद्धा झाडांचं लावणं हे काम सतत कोणाचं सुरू होतं? मोलाईचं सुरूच होतं वृक्षारोपणाचं कार्य. Continued to plant the trees even after completion of the project. झालं ते नेक्स्ट. As a result of his continuous work of planting and caring for the trees, the barren area witnessed the forest cover over the 1,360 acres. आता त्यांचे जे सततचे प्रयत्न होते झाडे लावणे आणि त्यांची काळजी घेणे, तर याच्यामुळं काय झालं की जी बॅरेन एरिया होता म्हणजे असा एरिया की ज्या एरियामध्ये अजिबात झाडं वगैरे नव्हते समजा, बरोबर आहे का? तर अशा बॅरेन एरियामध्ये आता तो बॅरेन एरिया साक्षीदार होता की त्या ठिकाणी आता सर्व ठिकाणी कशाची कव्हरिंग झाली आहे? फॉरेस्टची कव्हरिंग झालेली आहे. ओके. आणि जवळपास तो एरिया किती होता? 1360 एकर एरिया जो आहे की जो एक टाईपचा असं, तर नापिक अशा प्रदेशामध्ये त्यांनी एक वृंदावन तयार केलं असं म्हणता येईल. Today this jungle is Kokilamukh of Jorhat district of Assam is the result of the hard work for 30 years. आणि कोकिलामुख हे जे जंगल आहे आसाममधील जोरहट जिल्ह्यामध्ये, ते फक्त 30 वर्ष त्यांनी जी मेहनत केली होती त्याचंच ते फळ होतं. He has been awarded with the prestigious Padma Shri award by Government of India for this unparalleled work. आणि अतुलनीय असं या कामामुळे भारत सरकारनं त्यांना एक प्रेस्टिजियस पुरस्कार दिला आणि त्या पुरस्काराचं नाव म्हणजे काय? पद्मश्री. Now it is well known as Molai Jungle. म्हणून कोकिलामुख गावातलं जे जंगल आहे ते आता मोलाई जंगल म्हणून ओळखलं जातं. Many people come together to destroy the forest, but a single person, if determined, can establish a new forest. आता बरेचसे लोक एकत्र येऊन जंगल नष्ट करतात, पण एकट्या व्यक्तीनं जर ठरवलं, डिटरमाइन केलं, तर तो एक नवीन जंगल काय करू शकतो? इस्टॅब्लिश करू शकतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे जाधव मोलाई पेंग. त्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी.
Most harmful effect of the environmental pollution occurs on the living organisms. आता जे एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे तर याचा सर्वात जास्त घातक परिणाम जर कोणावर होत असेल तर तो कोणावर होतो? सजीवांवर होतो. Have you seen some examples of this in your area? ओके, नेक्स्ट. Our living world has been richly diverse. आपल्याला माहीत आहे की सजीव सृष्टीमध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणात विविध दिसते. ओके, बायोडायव्हर्सिटीमध्ये जर पाहिलं आपण. It consisted of varieties of plants and animals. आणि 2011च्या सेन्सिसनुसार 87 मिलियन्स ऑफ स्पेसीज आहेत आपल्या पृथ्वीवर आज रोजी. However, we are not able to see some specific animals about which we have listened from our earlier generations. परंतु काही स्पेसीज जे आहेत ते आता नष्ट होत आहेत. म्हणजे फक्त आता आपण त्यांना कशामध्ये ऐकतो? गोष्टीमध्ये ऐकतो, हे की नाही? Who is responsible for this? डेफिनेटली ह्युमन त्याला रिस्पॉन्सिबल आहे. Biodiversity is the richness of living organism in the nature due to presence of varieties of organisms, ecosystem and genetic variation within a species. आता बायोडायव्हर्सिटीला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममधली ती एक रिचनेस म्हणजे समृद्धी आहे की ज्याच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला ऑर्गॅनिझम्समध्ये व्हरायटीज, त्यानंतर इकोसिस्टीम आणि जेनेटिक व्हेरिएशन हे स्पीसीज अंतर्गत पाहायला मिळेल. Biodiversity occurs at 3 different levels. आता बायोडायव्हर्सिटी आपल्याला 3 लेवलला बघता येईल. पहिला आहे जेनेटिक डायव्हर्सिटी, दुसरा आहे स्पीसीज डायव्हर्सिटी आणि तिसरा आहे इकोसिस्टम डायव्हर्सिटी. Genetic diversity. Occurrence of diversity among the organisms of same species in genetic diversity. आता सेम स्पीसीजमध्ये सेम स्पीसीजमध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिझममध्ये जी डायव्हर्सिटी दिसून येते किंवा घडून येते तर त्याला काय म्हणायचं? जेनेटिक डायव्हर्सिटी. For example, each human being is different from other. उदाहरणार्थ एक स्पीसीज घेऊ आपण होमोसॅपियन, ज्यांना आपण काय म्हणतो? ह्युमन बिईंग. तर प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्यापेक्षा कसा दिसतो? डिफरंट. दॅट इज वाय ही कोणती डायव्हर्सिटी आहे? जेनेटिक डायव्हर्सिटी. Possibility of wiping out the species arises if there is decrease in the diversity within the species whose members involve in sexual reproduction. आता डायव्हर्सिटी जी आहे, इफ देर इज अ डिक्रीज इन डायव्हर्सिटी विदिन द स्पीसीज हुज मेंबर्स इन्वॉल्व इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता होतं काय की ज्या स्पीसीजमध्ये डायव्हर्सिटीचं प्रमाण कमी असेल किंवा त्यामध्ये डायव्हर्सिटी ही डिक्रीज होत असेल डेफिनेटली ती स्पीसीजमध्ये विपिंग आउट होण्याची चान्सेस पॉसिबिलिटी कशी असते? जास्त असते. विपिंग आउट म्हणजे पुसल्या जाणे, नष्ट होणे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की डायव्हर्सिटी ही फार महत्त्वाची आहे. कारण आपल्याला माहीत आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन हे पाहिलं आपण. आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन व्हायला म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी तयार होईल. आणि दॅट्स वाय ह्युमन बिईंग संदर्भात जर पाहिलं आपण किंवा सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझममध्ये तर डायव्हर्सिटी ही खूप महत्त्वाची आहे. ती डिक्रीज झाली तर शक्यता काय असते की त्या स्पीसीज काय होतील? विपिंग आउट होतील. नेक्स्ट, स्पीसीज डायव्हर्सिटी. Innumerable species of organism occurs in the nature. आता निसर्गामध्ये जर पाहिलं आपण तर असंख्य प्रकारच्या स्पीसीज आपल्याला ऑर्गॅनिझमच्या दिसून येतील. This is called as specific diversity. ओके. Specific diversity includes various types of plants, animals and microbes. तर प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रोब्स यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या ज्या स्पीसीज आहेत तर त्यामध्ये असणाऱ्या डायव्हर्सिटीला आपण काय म्हणू? स्पीसीज डायव्हर्सिटी. Ecosystem diversity. Many ecosystems are present in each region. आता प्रत्येक प्रदेशामध्ये जर पाहिलं आपण तर बऱ्याचशा इकोसिस्टीम प्रेझेंट असतात. कारण आपण पाहिलं की एक छोटंसं पॉन्डसुद्धा एक इकोसिस्टीम आहे आणि अर्थ स्वतःसुद्धा एक काय आहे? लार्जेस्ट इकोसिस्टीम आहे. Ecosystem is formed through the interaction between plants, animals and their habitat and changes in the environment. आता इकोसिस्टीम जे तयार होते तर ॲक्च्युअल ते एक प्रकारचं इंटरॅक्शन आहे. कोणामधलं? त्या इकोसिस्टीममध्ये असणारे प्लांट्स, ॲनिमल्स, त्यानंतर
त्यांचे जे निवारे आहेत हॅबिटॅट आणि त्यांच्यामध्ये असणारे जे एन्व्हायरमेंट संदर्भात जे चेंजेस आहेत या सर्वांचा इंटरॅक्शननं काय तयार होत असते, इकोसिस्टीम तयार होत असते. Each ecosystem has its own characteristics. Animals, plants, microbes, and abiotic factor. Ecosystem are also of two types: are natural and artificial. आता प्रत्येक इकोसिस्टीम जे आहे तर त्याचे स्वतःचे असे कॅरेक्टरिस्टिक्स असतात आणि हे ओन कॅरेक्टरिस्टिक्स कशा संदर्भात आहे की त्याचे ॲनिमल्स, प्लांट्स, त्यामध्ये असणारे सूक्ष्मजीव, मायक्रोब्स आणि अजैविक घटक ज्यांना आपण अबायोटिक फॅक्टर म्हणू. तर प्रत्येक इकोसिस्टीमचे हे सर्व घटक कसे असतात, स्वतंत्र असतात, ओन असतात. ओके, ओन कॅरेक्टरिस्टिक म्हणजे डिफरंट प्रकारचे ॲनिमल्स, डिफरंट प्रकारचे प्लांट्स है ना, हे सर्व त्यांची आयडेंटिटी असते. आणि इकोसिस्टीमचे दोन मुख्य प्रकार, पहिला आहे नॅचरल आणि दुसरा आहे आर्टिफिशियल. There should be positive attitude of human being towards the environment for welfare of entire living world. आता पूर्ण सजीव सृष्टी ओके एंटायर लिव्हिंग वर्ल्डच्या वेलफेअरसाठी जे ह्युमन आहे तर याचं पर्यावरणासंदर्भात जे ॲटिट्यूड आहे ते कसं पाहिजे, आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे, तर सजीव सृष्टी टिकू शकते. For this purpose, following rules are important. म्हणून ह्युमन बिईंगचा रोल कोणता आहे? You can be conservator, organizer, guide, plant friend, etc. मग तुम्ही स्वतः कोण पाहिजे? कन्झर्वेटर, म्हणजे तुम्ही संवर्धन करायला पाहिजे सजीव सृष्टीचं. त्यानंतर ऑर्गनाइज तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यानंतर गाईड म्हणजे तुम्ही मार्गदर्शक पाहिजे. त्यानंतर प्लांट फ्रेंड म्हणजे वनस्पती मित्रसुद्धा तुम्ही पाहिजे. या गोष्टी जर झाल्या तरच तुम्ही निसर्गाच्या बाबतीत, लिव्हिंग वर्ल्डच्या बाबतीत तुमच्यामध्ये काय आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे असं म्हणता येईल. Describe about the role you wish to perform and your plans for that role. ओके, त्यानंतर आहे सॅक्रेड ग्रोव्स. The forest conserved in the name of God and considered to be sacred is called a sacred grove. जे जंगल देवाच्या नावानं कन्झर्व केल्या जाईल ओके तर त्याला आपण कोणतं ग्रुप म्हणू, सॅक्रेड ग्रुव्स. These are in fact sanctuaries conserved by the society and not by the government forest department. आता हे सॅक्रेड ग्रुव्ह जे असतात हे एक प्रकारच्या सँच्युरीज आहेत आणि या सँच्युरीज समाजानं कन्झर्व केलेलं आहे. ओके, गव्हर्मेंटच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्याला कन्झर्व केलेलं आहे का? नाही. As it has been conserved in the name of God, it has special protection. आता सॅक्रेड ग्रुव्स हे देवाच्या नावानं कन्झर्व केलेलं आहे त्याच्यामुळे त्याला समाजाचं काय असतं, एक स्पेशल प्रोटेक्शन असतं. These clusters of thick forest are present not only in western Ghats of India but in the entire country. आता ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो, वेस्टर्न घाट्स, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे सॅक्रेड ग्रुव्स भरपूर आहेत, पण फक्त तेवढ्याच भागामध्ये आहेत का ते? नाही. तर आपल्या पूर्ण देशामध्ये अशा प्रकारच्या सॅक्रेड ग्रुव्स अर्थातच एक प्रकारचे अभयारण्य सँच्युरीज आपल्याला पाहायला मिळतील. More than 13,000 sacred groves have been reported in India. आणि भारतामध्ये जवळपास 13,000 पेक्षा जास्त सॅक्रेड ग्रुव्सची नोंद झालेली आहे. Where are such sacred groves in Maharashtra? नेक्स्ट, हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी कॅन बी कन्झर्व. Protecting the rare specific of organisms. ज्या दुर्मिळ होणाऱ्या स्पेसीज आहेत पांडासारख्या, तर त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, प्रोटेक्शन करायचं आहे. Establishing national parks and sanctuaries. राष्ट्रीय उद्याने आणि जे अभयारण्य असतात सँच्युरीज वगैरे, तर त्यांना आपल्याला इस्टॅब्लिश केलं तर आपण बायोडायव्हर्सिटीचं काय करू शकतो, बचाव करू शकतो, संरक्षण. Declaring some regions as रिझर्व्हियर्स. reservoirs. आता बायो रिझर्व्स म्हणजे काय की काही असा एक विशिष्ट एरिया आहे की तो सजीवांसाठी है ना, आपल्याला काय करायचं आहे, रिझर्व्ह म्हणून घोषित करायचं आहे ना, राखीव जंगल म्हणून आपण त्याला. ओके, हां. Projects for conservation of specific species. आणि काही ज्या स्पेशल स्पेसीज असतील टायगरसारख्या, तर त्यांच्या कन्झर्वेशनसाठी वेगवेगळे प्रोजेक्ट चालवायला पाहिजे, प्रकल्प. Conserving all plants and animals.
आणि सर्व प्रकारचे प्लांट्स आणि ॲनिमल्स यांचं कन्झर्वेशन होणे खूप महत्त्वाचं आहे. Observing the rules. त्यानंतर जे काही कायदे केले शासनानं त्यांच्या संदर्भात त्याच्यावर आपलं निरीक्षण पाहिजे, त्याचं फॉलो केलं पाहिजे आपण. Maintaining record of traditional knowledge. आणि जे पारंपरिक ज्ञान आहे ट्रॅडिशनल नॉलेज त्याचंसुद्धा रेकॉर्ड्स जे आहेत ते मेंटेन केलं पाहिजे. Till now we have studied the rules and regulations about environmental conservation and protection in this lesson. आतापर्यंत आपण जे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आणि प्रोटेक्शन आहे त्यांचे रूल्स आणि रेग्युलेशन संदर्भात आपण अभ्यास केला. Many people in the society are voluntarily coming together to perform this noble work. समाजामध्ये आपण जर पाहिलं तर काही असे लोक आहेत की ते ऐच्छिक आहे ना स्वतःच्या मनानं एकत्र येतात, संघटना तयार करतात आणि हे जे नोबेल वर्क म्हणजे एक महान कार्य परफॉर्म करण्यासाठी ते पुढे येतात असतात. Many institutes at state, national and international level are involved in this work. ओके, आता आपण काही व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे त्यांची यादी अगोदर समजून घेऊ. 8 प्रकारचे आहे, नुसतं वाचलं तरी चालतं. Bombay Natural History Society, Mumbai. CPR Environment Group, New Chennai. CPR, ओके. नेक्स्ट Gandhi Peace Foundation Environment Cell, Delhi. Chipko Center, Tehri, Garhwal. Center for Environment Education, Ahmedabad. Kerala Science Literature Council, त्रिवेद्रम. Indian Agro Industries Foundation, Pune. Vikram Sarabhai Community Science Center, Ahmedabad. ओके, लिस्ट आहे ती. त्यानंतर आपण इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन संदर्भात काही लिस्ट आहे आपल्याकडे 6 ते वाचून घेऊ. International Union for Conservation of Nature, IUCN, Glandwidi, Switzerland. Intergovernmental Panel on Climate Change, IPCC, Geneva. United Nations Environment Program, Geneva. World Wildlife Fund, New York. BirdLife International, Cambridge. Green Climate Fund, Seoul, South Korea. मला साऊथ कोरिया. ओके, नेक्स्ट Greenpeace is world's largest organization engaged in environmental activities. आता एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज असणारी जी सर्वात मोठी संघटना आहे तिचं नाव आहे ग्रीनपीस. More than 25 lakh people from 26 different countries are member of this organization. आणि जवळपास 26 वेगवेगळ्या देशातले 25 लाख लोक या संघटनेचे काय आहेत, सदस्य आहेत. Collect more information about the work of above mentioned organization. म्हणून तुम्ही सुद्धा ग्रीनपीसचे मेंबर होऊन जा. त्यानंतर फायनली पाहू आपण माय रोल इन एन्व्हायरमेंट. आता याच्यात एक चार्ट दिला आहे. पहिल्यांदा आपण घेऊ कन्झर्वेशन. Conserving the available resources. तर जी नैसर्गिक साधन संपत्ती आज रोजी ज्या स्पेसीस अवेलेबल आहेत त्या सर्वांचं आपल्याला काय करायचं आहे, कन्झर्वेशन करायचं आहे. कंट्रोल, Preventing the harm. त्यांना नुकसान होऊ द्यायचं का, एन्व्हायरमेंटला नुकसान होऊ न देणं, नुकसानीपासून त्यांना पर्यावरणाचं बचाव करणं हे आपलं काय आहे, कंट्रोल करू शकतो आपण या पद्धतीनं. Stopping the harmful activities. एन्व्हायरमेंटला नुकसान होईल अशा ॲक्टिव्हिटीज आपण करायच्या नाही. Changing the mindset. सर्वात म्हणजे आपला जो माइंडसेट आहे एन्व्हायरमेंटबद्दल आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रोडक्शन. Revival of harm factors of environment. आता जेवढे काही हार्म फॅक्टर्स आहेत तर त्याच्यावर आपण फेरविचार करायचा रिवायवल. ओके. Attempting innovation. आणि पर्यावरण संरक्षणासाठी जे काही नवीन इनोव्हेशन आपल्याला अटेम्प्ट करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करायचा. त्यानंतर आहे प्रिझर्वेशन. Preserving whatever has been left over. आता काही स्पेसीस तर नामशेष झालेले आहेत बरोबर, परंतु लेफ्ट ओव्हर आज रोजी ज्या शिल्लक आहेत त्या सर्वांना प्रिझर्व करणे आपलं कर्तव्य आहे. Remedies to prevent further loss. आणि पुढचं
जे लॉस आहे पर्यावरणाचा त्याचा बचाव करण्यासाठी काही रेमेडीज म्हणजे काही उपाययोजना आपल्याकडं पाहिजेत. Preserving unknown regions. आणि जे अनोळखी प्रदेश आहेत त्याचंसुद्धा आपण काय केलं पाहिजे, प्रिझर्वेशन केलं पाहिजे. जसं की आता अंटार्क्टिका आहे, जरी आपण ह्युमन राहत नसो परंतु तिथले जे ग्लेशियर वगैरे आहेत समजा आहे ना, पृथ्वीवर आपल्याला माहीत आहे की नियर अबाउट 2.7% जे पाणी आहे ते सॉलिड स्थितीमध्ये आहे. तर त्याचं कन्झर्वेशन फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे प्रिव्हेन्शन. Preventing possible harms. आणि पर्यावरणासंदर्भात जे काही हार्म्स असतील तर त्याला प्रिव्हेन्शन करणं हे फार महत्त्वाचं आहे. जसं की सॉइल इरिजन आहे तर आपल्याला माहिती आहे प्लांटेशन हे त्याचं काय आहे, सोल्युशन आहे फार मोठं. Designing new plants. नवनवीन जे प्लान्स आहेत पर्यावरण संदर्भात तर ते डिझाईन करता आले पाहिजे. Factors harmful to environment. आणि जे फॅक्टर्स हार्मफुल एन्व्हायरमेंट असतील त्याचा आपण विचार केला पाहिजे. जसं की आता फ्रीज आहे, फ्लोरोकार्बन, याच्यामुळे ओझोनचा थर नष्ट होतो, बरोबर. तर अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आपण इन्व्हेंट केली पाहिजे की ज्याच्याकडून त्या ओझोनचा काय होणार नाही, लॉस होणार नाही. तर अशा पद्धतीचे फॅक्टर्स. त्यानंतर आहे अवेअरनेस. Education. शिक्षणा थ्रू आपण काय करू शकतो, लहानपणापासूनच एन्व्हायरमेंटप्रती जर आपण विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली तर निश्चितच पर्यावरणामध्ये ते पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण होईल. Guidance. मार्गदर्शन पण महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की जे काही लोक अशिक्षित आहेत त्यांना पर्यावरणाचं एवढं समजत नाही. मग तिथपर्यंत आपण पोहोचणं, मार्गदर्शन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. Awareness. अवेअरनेस म्हणजे काय, जाणीव जागृती. आता बरेच लोक आहेत शिकले सवरले आहेत, सगळं कळतं पण वळतं का नाही, तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे. जाणीव जागृती पाहिजे आपल्याला. Imitation. इमिटेशन म्हणजे काय, अनुकरण. ओके, म्हणजे अनुकृती म्हणजे कोणी चांगलं करत असेल त्याचं आपण सेम पद्धतीने त्याला साथ देणे. ओके. Organization. संघटन फार महत्त्वाचं आहे. जसं की आपण पाहिलं की ग्रीन आर्मी जी आहे ना, तर त्यांनी जवळपास किती ग्रीन पीसनं 25 लाख लोकांना एकत्र केलं, बरोबर आहे का. तसं आपण पण मोहीम चालवायला पाहिजे. आणि पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग, की जिथं कुठे वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल है ना, पर्यावरण संवर्धनाचे प्रोजेक्ट असतील, कुठे लेक्चर असतील, हे अटेंड करणे, माहिती मिळवणे हे सर्व होऊ शकतं. बऱ्याच वेळेस आपण सहलीला जातो परंतु या उद्देशाने जायचं की आपल्याला बायोडायव्हर्सिटी पाहिजे, अभयारण्य पाहायचं आहे की नाही, त्याची इन्फॉर्मेशन. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी संदर्भात डिस्कस करू.